पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील येरवडा भागामध्ये आहोत। आज सनशाईन फूड्स शाखा क्रमांक 1 चे या ठिकाणी उद्घाटन होत आहे। समोसा अँड पॅटीस पॉइंट असं हे शॉपचं नाव आहे। ताई, आज या व्यवसायाकडे आपण वळत असताना या व्यवसायाची सुरुवात आपण कसं करण्याचं ठरवलं? नमस्कार, माझं नाव वीणा चौहान। मी या सनशाईन फूडची फाउंडर मेंबर आहे। ऑलमोस्ट 21 वर्ष मी या नोकरी करते। सकाळी उठायचं, गाडी पकडायची, नोकरीला जायचं, परत यायचं, तेच गोष्टी करून असं वैताग आलेला की काय पुढे काय, ह्याचं नोकरीचं पुढे काय हे कळतच नव्हता। फुल माइंड पूर्ण हँग झालेला। मग मी एक दिवशी भावाकडे गेली माझा, त्याच्याबरोबर डिस्कस केलं की काहीतरी आपल्याला करायला पाहिजे, इन बिझनेस काहीतरी आपल्याला करायला पाहिजे, स्वतःसाठी पण आणि इवन लोकांसाठी पण। तर असं डोक्यात एक विचार आहे, काहीतरी आपण फ्रँचायझी सुरू करू। त्याची आवड कशी तयार झाली तुम्हाला? मेन तर मला समोसाचं कॉन्सेप्ट जे आहे ते मला जास्त आवडलं, कारण सगळीकडे वडापाव आणि पोहे, सगळे ब्रेकफास्टचं सगळं आयटम्स विकलं जातो, इडली सांबार हे सगळं विकतात। पण ॲज अ महिलांच्या ह्याच्यात कोणी समोसा विकणं हे मी बघितलेलं नाही आहे, म्हणून विचार आला ते गोष्टी। मग भावाबरोबर डिस्कस करून पुढचं आम्ही हे फ्रँचायझी प्लॅन आउट केलं आहे। तुम्ही पण समोसा खाऊन बघा, तुम्हाला पण वाटणार नाही, ऑइली नाही, काय नाही, एवढंच टेस्टी समोसा आहे, नक्की ट्राय करा। व्यवसाय करत असताना आपल्याला भांडवलाची मोठी गरज पडत असते, तर भांडवल उभं करण्यासाठी आपल्याला काय अडचणीला सामोरे जावं? भांडवल उभं करण्यासाठी म्हणजे आता ज्यावेळेस ताई माझ्याकडे आली, ती ऑलरेडी एक नोकरी करत होते, म्हणजे चांगल्या पदावरती फार्मास्युटिकलमध्ये, आणि माझं पण स्वतःचं मेडिकल आहे, मी पण फार्मास्युटिकलमध्ये असल्यामुळं मग आम्ही असा विचार केला का नाही आपण मिळून जर काही भांडवल काढलं आणि एक छोटासा व्यवसाय चालू केला, मग त्याला किती रुपये लागतील असं आम्ही 6 महिने त्याच्यावरती R&D केली, आणि मग आम्हाला एक अंदाज आला की 10 ते 12 लाख रुपयामध्ये एक चांगला व्यवसाय आम्ही चालू करू शकतो। आणि मग ते ओघाने आम्ही ती सुरुवात केली। मग सुरुवात केल्यानंतर त्याला काहीतरी स्वरूप दिलं गेलं पाहिजे, म्हणून आम्ही ब्रँडचा विचार केला। आणि मग ब्रँड मार्केटमध्ये चालवायचं असेल तर नाव चांगलं पाहिजे, डिझाईन चांगल्या पाहिजेत, आणि अशा पद्धतीने समोसा अँड पॅटीस पॉईंटची निर्मिती झाली। ताईला पण त्या गोष्टी आवडल्या, आणि साहजिकच आम्ही मग एक इंटेरियर डिझाईन घेऊन आम्ही मग तशा पद्धतीचं लोकेशन शोधून पहिल्यांदा इन्व्हेस्टर पाहिजेत आता ह्या व्यवसायासाठी, कारण आपण एक केलेलं आहे, पण आता दुसरं करायचं तर त्यासाठी इन्व्हेस्टर हवेत, म्हणून आम्ही इन्व्हेस्टर शोधले। आणि मग त्यानंतर आम्हाला जितेंद्र परदेशी यांच्या माध्यमातून इन्व्हेस्टर लाभले, त्यांना आमची संकल्पना आवडली, आणि पहिली ब्रँच आम्ही येरवडामध्ये चालू केली। ती जितेंद्र परदेशी हे ह्या ब्रँचचे ओनर आहेत। समोसा जो आपण देणार आहे आता या समोश्यामध्ये आणि जे पॅटीस आहे त्यामध्ये आपण काय काय आयटम देणार आहे, काय प्रकार असणार? आता आपण जे समोसा अँड पॅटीस पॉईंट आहे तिथं एकूण 12 ते 15 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ मिळतील, जसं पोहे आहे, साबुदाणा खिचडी आहे, इडली आहे, उडीद वडा सांबार आहे, त्यानंतर चहा पण आपण देत आहोत, तर म्हणजे आपला स्वतःचा आपण चहाचा मसाला क्रिएट केलेला आहे। त्यानंतर 50 रुपयात मिसळ, जर आज पुण्यामध्ये जर आपण गेलं तर रुचकर आणि चविष्ट मिसळ जर खायची म्हटली तर 100 रुपयाच्या वरती आपल्याला मोजावे लागतात, पण तेच आम्ही 12 प्रकारचे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स वापरून मसाल्याचे आम्ही एक अशी सुंदर रेसिपी तयार केली की आज पुणेकरांना 50 रुपयामध्ये भरपेट मिसळ खायला भेटणार आहे आमच्याकडे। तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी म्हणजे स्वतः अनेक लोक आमच्याकडे येत आहेत, रेसिपी विचारत आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाही पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या फ्रँचायझी बघायला भेटतील। अच्छा, व्यवसाय तो बरेच लोक सगळे करत असतात, पण व्यवसायाला आता आपण नवीनच आपल्या या परिसरामध्ये आपला जो व्यवसाय आहे तो नवीन व्यवसाय आपल्यासाठी असणार आहे, बरेच लोक आपल्या कॉम्पिटिशन असणार आहे, पण त्या आव्हान आपण कसं काय स्वीकारणार? सर, मी तर कुणाला आव्हान देणार नाही आहे, कारण आम्हीच आमचे कॉम्पिटिटर आहोत। आम्ही कुणाला कॉम्प्युटर समजत नाही। हां, क्वालिटी आणि सर्व्हिस या गोष्टी आम्ही मेंटेन ठेवणार आहोत, त्यासाठी चांगल्या प्रकारचे मसाले, तेल, रुचकर आणि स्वादिष्ट लोकांना कशा पद्धतीनं आम्हाला देता येईल, आणि चांगली सर्व्हिस। सर, आज जितेंद्र परदेशी आणि चव्हाणताई यांनी जसं समोसा अँड पॅटीस या फ्रँचायझीकडे वळले, व्यवसायाकडे जे वळलेले आहेत, तर असे नवीन युवक आहेत की त्यांना पण रोजगाराची संधी व्यवसायाच्या माध्यमातून आपण निर्माण करू शकतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कशी संधी आपण निर्माण करू शकतो? आमचे जे को फाउंडर आहेत, जसं आता वीणाताई आहे, मी आहे, आणि सोबतील आता जसे परदेशी सर आलेले आहेत, तर अशा अनेक लोकांना आमचं स्वप्न आहे की येणाऱ्या काळामध्ये
लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आमच्या 100 फ्रँचायझीज पुण्यामध्ये जावेत आणि त्याच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. फ्रँचायझीचं स्वरूप कसं असणार? फ्रँचायझीचं स्वरूप जे आहे, सुरुवातीला त्यांच्याकडे 5 लाख रुपये जरी इन्व्हेस्टमेंट असेल म्हणजे त्यांचा शॉप त्यांना बघावा लागेल आणि इतर गोष्टी त्यांच्याकडं म्हणजे त्यांना ते थोडं आजूबाजूचा परिसर लोकेशन कुठल्याही व्यवसायासाठी लोकेशनची फार गरज असते. तर आपण हा व्यवसाय त्यांना 5 लाख रुपयामध्ये सुरू करून देऊ शकतो. फक्त त्यांची खात्री हवी आहे, त्यांनी एकदा दोनदा आमच्या शॉपला व्हिजिट करावं, पाहावं कशा पद्धतीने व्यवसाय होतो आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये बेनिफिट भेटतो. मी तर म्हणतो तुम्ही जर 5 ते 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली नवीन उद्योजकांनी किंवा जे ऑलरेडी व्यवसाय करतात, पण एक फ्रँचायझी घेऊन जर तुम्ही मार्केटमध्ये उतरलात आणि हा व्यवसाय जर केलात समोसा अँड पॅटीस पॉईंटचा, तर मी खात्रीने सांगतो येणाऱ्या काळात हीच लोकं 1.5 ते 2 लाख रुपये महिना कमवू शकतात. म्हणजे जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यांची 6 ते 1 वर्षामध्ये 6 महिने ते 1 वर्षामध्ये रिकवर होऊन येणाऱ्या काळात ते प्रॉफिट कमवतील. तर नक्कीच ही संधी आम्ही त्यांना सनशाईन फूडच्या माध्यमातून विनाताई, मी, परदेशी सर असतील म्हणजे यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही सर्वसामान्य युवकांना नवउद्योजकांना देण्यासाठी तयार आहोत. फ्रँचायझी घेतल्यानंतर जे आपण जे समोसा आणि पॅटीची जी किंमत आहे त्या पॅटीच्या किमतीमध्ये बदल असणार आहे का हाच सर्व रेट सारखा असणार आहे? समोसा आपण काय करतो, ज्या वेळेस आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतात काही, ओपनिंगसाठी आपण पहिल्या दिवशी 2 रुपये समोसा लावतो, दुसऱ्या दिवशी 8 रुपये लावतो आणि तिसऱ्या दिवशी 12 रुपये. आता रेग्युलरमध्ये मग 12 रुपयेच राहतो. तसंच मिसळचं पण आहे आपलं. पहिल्या दिवशी 10 रुपये मिसळ असते, दुसऱ्या दिवशी एका मिसळवर 1 मिसळ फ्री असते आणि तिसऱ्या दिवशी 50 रुपये. मग आता 50 रुपये एकदा मिसळ केली की ती कंटिन्यू 50 रुपये राहते. कारण आपण जे करतो आहोत बाहेर लोकांना किंवा मोठमोठ्या स्टार लोकांना घेऊन कॅम्पेनिंग करण्यापेक्षा ते जर सर्वसामान्य माणसांना जर आपला आस्वाद आपल्या समोस्याचा मिसळचा दिला तर लोक आपल्याकडे खेचली जातात. हे मला अनुभव आला आहे. तुम्ही आता व्हिडिओ चित्रण केलेलं आहे बाहेर, तर अर्धा ते 1 किलोमीटरची लाईन आहे. मोठमोठे लोक आम्हाला फ्रँचायझीसाठी विचारायला येतात. तर हे सर्वसामान्य कुणी पण या फ्रँचायझी रन करू शकतं, त्यांना आमचं मार्गदर्शन राहील. आणि येणाऱ्या काळात पण लोकांना 100% आमचा समोसा आणि इतर सर्व रेसिपी आवडतील याची खात्री आहे. सर, आज आपण या व्यवसायाकडे जर वळलेले आहेत आपण, तर याचं प्रमुख काय कारण का तुम्हाला व्यवसायाकडे वळ वाटलं? तर माझी बहीण वीणा चव्हाण हे आमचे मित्र संतोष भाऊ हे भेटले. आम्ही तिघांनी मिळून एक संकल्पना केली. ते म्हणले आम्ही असे फ्रँचायझी तुम्हाला ओपन करून देतो, तुम्ही चालवताल का? म्हणलं ठीक आहे म्हणलं. तर म्हणले काय काय आहे? म्हणले 4-5 प्रकारचे समोसे आहे, पॅटीस आहे, पॅटीसमध्ये बी 4-5 प्रकार आहे. असे प्रकार सांगून मिसळ वगैरे असे 30-40 प्रकार चालवावं लागेल. म्हणलं ठीक आहे म्हणलं चालू म्हणलं. तर याच्यामध्ये बी आता समोसा खाताना लोक काय करतात, फक्त बटाट्याचा समोसा देतात. आता आमच्याकडं आलू समोसा भेटेल, छोले समोसा भेटेल, दही समोसा भेटेल, हे सगळं भेटेल. त्या हिशोबाने म्हणलं चालू तो करावा. आणि हे बघताच तुम्ही आता बघताय बाहेर लोकांचा प्रतिसाद उदंड भेटतोय आम्हाला. अर्धा किलोमीटरची लाईन लागलेली आहे. आरोग्य आणि सुरक्षा या दोन्हीचा पण आपण विचार केला. हे सगळे रिफाईंड ऑइलमध्येच तळले जाणार आहे. त्यामुळे लोकांना चव आणि लोकांची तब्येत बी व्यवस्थित राहील, थंडणीत राहील, लोक परत येतील, खुशी खुशी खातील. आज येरोडा भागातील सन अँड शाईन फूडचं सामाजिक कार्यकर्ते डॅनियल भाऊ लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आपल्याबरोबर सर्व या ठिकाणी प्रमुख मान्यवर आणि ज्यांनी फ्रँचायझी घेतलेली असे सर्व मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ, आज या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी आज आपण काय बोलाल? मी प्रथम समोसा अँड पॅटीस पॉईंट यांना शुभेच्छा देतो. त्यांनी आमच्या स्लमसारख्या एरियामध्ये बाजारपेठेमध्ये आज गरिबांना 2 रुपयामध्ये समोसा देतात. त्या समोसा टेस्टी आहे, मी स्वतः खाल्ला आणि त्यासाठी खूप आपल्या स्लममधले आपल्या एरियामधले लोकांनी लाईन लावली. आणि हा असा उपक्रम, असा व्यवसाय जेणेकरून लोकांपर्यंत जाण्यासाठी स्टार्टिंगला 2 रुपयाला समोसा ठेवतात. हे मी प्रथमच आपल्या एवढ्या भागामध्ये बघितलं गेलं आणि पाहिलं मी. आणि खरंच आपण भेट द्या. सगळ्याच प्रकारचा नाश्ता आहे त्यांच्याकडे आणि खरंच समोसा मी खाल्ला, खूपच छान आहे. 4 प्रकारचे समोसे त्यांचे. तर आपण खरंच भेट द्या आणि नाश्त्यासाठी हा पॉईंट खूप चांगला आहे बाजारपेठमध्ये, आपल्या येरोडा बाजारपेठमध्ये. तर सगळ्यांनी त्याला येऊन भेट द्या आणि नाश्त्याचा स्वाद घ्या. आज या ठिकाणी युवा वर्गाला एक प्रोत्साहन मिळण्यासाठी चव्हाणताई जितेंद्र भाऊ परदेशी यांनी आज हा फ्रँचायझी या ठिकाणी चालू केली. मग युवा वर्गाने पण असंच व्यवसायाकडे वळणं गरजेचं आहे. युवा वर्गाने अशा पद्धतीचाच व्यवसाय करणं, कारण हा व्यवसाय हा कधी मरत नसतो. व्यवसायामध्ये 2 पैसे तुम्हाला शिल्लक राहतात पण कामाला तुम्हाला टाईमनुसार जावं लागतं, यावं लागतं. पण व्यवसाय हा लाईफमध्ये खरंच पाहिजे आणि युवा वर्गाने अशा पद्धतीने एक त्यांचा
विचार घेऊन आपण पण पुढं अशा पद्धतीने व्यवसाय करावे. मी पण अशा गोष्टीत युवांना सहकार्य करणार. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ शेट्टी पण या ठिकाणी या कार्यक्रमाला शॉपचं उद्घाटन प्रसंगी भेट देण्यासाठी आलेले आहेत. भाऊ, आज काय वाटलं तुम्हाला, काय बोलाल? सर्वप्रथम मी सनशाईनच्या माध्यमातून इथं समोसा आणि पॅटीस पॉईंटला मी शुभेच्छा देतो. आज येरोडा परिसरामध्ये सर्वात प्रथम त्यांची शाखा या ठिकाणी ओपन झालेला आहे. म्हणजे मला निश्चितच असं वाटतं की येरोडा परिसरामध्ये तुम्ही पाहिलं की एवढा मोठा बाजार आहे, लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येत असतात, पण इथं एक नाश्त्यासाठी असं काही इथं एक डेस्टिनेशन किंवा एक पॉईंटच नव्हतं. पण आज मला असं वाटतं की ह्या सनशाईनच्या माध्यमातून, हे पॅटीस समोसा पॉईंटच्या माध्यमातून ह्या नागरिकाची जी त्या नाश्त्यासाठी जी दिरंगाई होत होती त्याची आता कुठंतरी ती वाट पाहण्याची संधी आता संपलेली आहे. आणि इथं चांगलं या समोसा पॅटीसच्या माध्यमातून लोकांना चांगली पर्वणी मिळालेली आहे. आता युवकांना रोजगार करण्याची संधी पण या समोसा अँड पॉईंटच्या माध्यमातून, फ्रँचायझीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. निश्चितच मला असं वाटतं, तर मी पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आयोजकांचे. आपण नेहमीच असं बोलत असतो की बाहेरची लोकं येतात आणि व्यापार आणि बाकीच्या व्यवसायामध्ये ते आपले नशीब आजवतात आणि आपली लोकं तिथं नुसतंच त्यांच्या हाताखाली काम करतात. पण आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज उद्योजक झालेला आहे. आणि ज्यावेळेस तो उद्योजक झालेला तर साहजिक त्याचं कुटुंब आलं, त्याचं शेजारपाजार आले, त्याची मित्रमंडळी आली, अशा असंख्य लोकांना इथं रोजगार मिळणार. रोजगारासोबत त्यांना ही कलासुद्धा तिथं शिकायला मिळतात. तर 2 in 1 असं हे म्हणता येईल की एकाच नोकरी पण मिळणार आहे आणि त्यांना इथं ती कला पण शिकायला मिळणार. तर येत्या काळात या निमित्ताने महाराष्ट्राला मोठा रोजगार या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो असं मला वाटतं. अच्छा, समोसा कसा वाटला? तुझं नाव काय? अनन्या मनोज शेट्टी. तुला समोसा कसा वाटला? छान. रोज खायला येणार? आज येरोडा भागामध्ये सनशाईन फूड्सचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. समोसा अँड पॅटीस पॉईंट असं या शॉपचं नाव आहे. ताई, आज या ठिकाणी आज आपण उद्घाटन केलेलं पाहिलेलं आहे आणि आज आपण समोसाची टेस्ट पण पाहिलेली आहे. काय अभिप्राय आहे आपला, काय वाटलं तुम्हाला? समोसा आणि पॅटीस पॉईंट हे खूप छान आहे. इतके अप्रतिम टेस्ट आहे की मी म्हणते ना, बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेलेलो आहे, पण ही टेस्ट कुठे भेटली नाही आहे आणि कुठे आम्ही केलेली नाही आहे. आता ह्या भागात हे पहिलं त्यांचं हे उघडून झालेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान रिस्पॉन्स इथे मिळालेला आहे. आणि होऊ शकेल तर त्यांनी आज जे 2 रुपयामध्ये लोकांना समोसे अनेक वाटले गेलेले आहेत, त्याचा इतका प्रतिसाद लोकांचा आज बघून, आनंद बघून मला पण खूप आनंद होता आणि त्याच्यासाठी त्यांचे मी खूप आभार मानते आणि धन्यवाद.